विचार करा, किती वेळा तुम्ही स्वतःला म्हटलं असेल, उद्यापासून बदलणार आणि तरीही पुन्हा त्याच जुन्या आयुष्यात परत गेलात. आज मी तुम्हाला असा 7 दिवसांचा मार्ग सांगणार आहे, जो तुमचं मन मुळापासून स्वच्छ करेल आणि यावर बदल खरोखर टिकेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक दिवसासाठी एक खास काम सांगणार आहे. आज मी तुम्हाला तो 7 दिवसांचा मार्ग दाखवणार आहे. काही अशी रहस्य सांगणार आहे, जी जगातील सर्वात यशस्वी लोकांना माहीत आहेत आणि असा उपाय दाखवणार आहे, ज्यामुळे तुमचं मन फक्त 7 दिवसात इतकं शांत आणि तीक्ष्ण होईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये सोडू नका, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. माझं नाव नेपोलियन हिल आहे आणि मी संपूर्ण आयुष्य एकाच प्रश्नाचं उत्तर शोधवण्यात घालवलं. काही लोक यशस्वी का होतात आणि बाकीचे फक्त स्वप्न का पाहत राहतात. मी जगातील 500 पेक्षा जास्त श्रीमंत आणि यशस्वी लोकांना भेटलो, अँड्र्यू कार्गनीपासून थॉमस एडिसनपर्यंत, आणि प्रत्येक वेळी एक गोष्ट समोर आली, ती या सगळ्यांचं मन स्वच्छ होतं, शांत होतं. त्यांच्या आत गोंधळ नव्हता आणि तीच खरी त्यांची ताकद होती. आता तुम्ही विचार करत असाल, नेपोलियन भाई, हा मेंटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय? थांबा, मी सांगतो. पण आधी मला एक गोष्ट विचारायची आहेत. कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. जर तुम्हाला खरंच हे 7 दिवस तुमच्या आयुष्यात उतरायचे असतील तर फक्त 2 शब्द लिहा, मी तयार आहे, आणि बघा किती लोक तुमच्यासोबत या प्रवासात आहेत. आता येऊया खरी गोष्ट काय आहे ते. तुमचं मन एका बागेसारखं आहे. मी ही गोष्ट माझ्या पुस्तकात लिहिली होती आणि आजही ती तितकीच खरी आहे. जर बागेत चांगली बी पेरली नाही तर तण आपोआप उगवतं. आणि आजचं सोशल मीडिया, आजच्या रील्स, आजचं व्हॉट्सअप, आजच्या बातम्या, हे सगळं तण आहेत जे तुमच्या मनात पसरलं आहेत. आणि जेव्हा मन या गोंधळानं भरलेलं असतं, तेव्हा तुम्ही किती गोष्ट मोड करा, कितीही 90 दिवसाचं चॅलेंज घ्या, ते टिकत नाही, कारण पाया कमकुवत असतो. मायक्रोसॉफ्टच्या एका रिसर्चमध्ये असं आढळलं की माणसाचं सरासरी लक्ष केंद्रित करण्याचा वेळ फक्त आता 8 सेकंद राहिले आहेत. 8 सेकंद म्हणजे गोल्ड फिशपेक्षाही कमी. हे ऐकून हसू येतं ना, पण ही हसण्याची गोष्ट नाही, कारण हे तुमच्या स्वप्नांना मारत आहे. तुम्ही एखादं काम सुरू करता, 10 मिनिटांनी फोन उचलता, मग परत येता आणि मग विचारता की काय काय करत होतो. यालाच म्हणतात मेंटल नॉईज, मनाचा गोंधळ. आणि हा गोंधळ साफ करण्यासाठी मी हा 7 दिवसांचा प्रोटोकॉल तयार केला आहे. चला तर मग पहिल्या दिवसापासून सुरुवात करूया. पहिला दिवस, शांततेची ताकद. जेव्हा मी अँड्र्यू कार्नेगींना भेटलो तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मी कधी विसरलो नाही. ते म्हणाले, नेपोलियन, तो माणूस शांत राहू शकत नाही जो स्वतःला कधी ऐकू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ऐकू शकत नाही तेव्हा तुम्ही जगाच्या आवाजात हरून जातात. पहिल्या दिवसाचं काम सोपं वाटेल, पण करणं खूप कठीण असेल. सकाळी उठल्यानंतर पूर्ण 1 तास फोनला हात लावायचा नाही, कोणते मेसेज, रील्स नाहीत, न्यूज नाहीत, फक्त शांतता. आणि 1 तासात तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, शांत बसायचं, डोळे बंद करा, श्वास घ्या आणि तुमच्या मनाकडे बघा. जे विचार येतात त्यांना येऊ द्या, त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका, फक्त त्यांचं निरीक्षण करा. तुम्हाला वाटेल आता हे मेडिटेशन सारखं आहे, पण थोडं वेगळं आहे. हे निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही तुमच्या मनाकडे एका डॉक्टरसारखे पाहत आहात, आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्हाला समजतं की तुमच्या मनात किती गोंधळ आहेत, किती वेगळे विचार एकाच वेळी येत चालू आहेत. कालची चिंता, उद्याची भीती, काही महिन्यापूर्वीची एखादी गोष्ट जी अजूनही मनात फिरते आहेत. हे सगळं म्हणजे मेंटल नॉईज. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका स्टडीमध्ये असं आढळलं की जे लोक रोज किमान 20 मिनिटं शांततेत घालवतात, त्यांच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात. म्हणजे तुमचा मेंदू खरंच वाढतो. आणि नवीन न्यूरॉन्स म्हणजे नवीन विचार, नवीन सवयी, नवीन व्यक्तिमत्व. म्हणून पहिल्या दिवसाची गोष्ट लक्षात ठेवा. 1 तास फोन बंद, फक्त शांत बसा आणि स्वतःच्या मनाला व्हा. दुसरा दिवस आपण बघूया डोपामिनचा खेळ. आता थोडं विज्ञान समजून घेऊया. डोपामिन एक केमिकल आहे जे तुमच्या मेंदूमध्ये तयार होतं जेव्हा काहीतरी चांगलं घडतं, जेव्हा कोणी तुमच्या पोस्टला लाईक करतं, जेव्हा कोणी तुमचं कौतुक करतं, जेव्हा डोपामिन बाहेर पडतं आणि मेंदूला ते खूप आवडतं. पण समस्या अशीही आहे की सोशल मीडिया आणि रील्समुळे तुमच्या मेंदूला डोपामिनचं व्यसनी बनवलं आहे. प्रत्येक 30 सेकंदाला नवीन रील, प्रत्येक 5 मिनिटांना नोटिफिकेशन, हे सगळं छोटे छोटे डोपामिन हिट्स आहेत. आणि जेव्हा मेंदू या छोट्या हिट्स व्यसनी होतो तेव्हा तो मोठ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, कारण मोठ्या कामाचं फळ उशिरा मिळतं. पण मेंदूला आता आनंद हवा असतो. स्टॅनफोर्डच्या रिसर्चमध्ये असं दिसलं की जे लोक फक्त 1 दिवस सोशल मीडियापासून दूर राहतात त्यांचं डोपामिन सिस्टम रिसेट होऊ लागतो. म्हणून दुसऱ्या दिवसाचं काम आहे पूर्ण दिवस सोशल मीडिया बंद. इंस्टाग्राम नाही, यूट्यूब नाही, फेसबुक नाही, लिंक्डइन नाही. जर हे कठीण वाटत असेल तर एक ट्रिक वापरा. सोशल मीडिया ॲप्स एका फोल्डरमध्ये टाका आणि त्या फोल्डरचं नाव ठेवा जाळं. जेव्हा तुम्ही तो फोल्डर उघडाल तेव्हा ते नाव पाहून तुम्ही एका क्षणासाठी थांबाल आणि तो एक क्षण पुरेसा असेल. या दिवसाला म्हणतात डोपामिन फास्ट. आणि या फास्टमध्ये तुम्हाला एक विचित्र गोष्ट जाणवेल. तुम्हाला कंटाळा येईल आणि तो कंटाळा खूप महत्त्वाचा आहे.
कारण जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण मेंदू खूप शांतपणे काम करत असतो. क्रिएटिव्हिटी येते, नवीन आयडिया येतात. आईन्स्टाईनने त्याच्या मोठ्या कल्पना शोधल्या तेव्हाच शोधल्या जेव्हा तो फक्त शांत बसलेला असायचा. तुमचं मनही असंच आहे. त्याला थोडी रिकामी जागा द्या, ते कमाल करेल. तिसरा दिवस म्हणजे महत्त्वाचा, शरीर आणि मनाचं नातं. तुमचं मन तुमच्या शरीरात राहतं. जर ठीक नसेल आणि खास करून विचार केला तर शरीरच ठीक नसेल तर मनही ठीक राहणार नाही. तिसऱ्या दिवसाचं कामच आहे चालणं. फक्त 30 ते 40 मिनटं चालत राहायचं. कोणताही पॉडकास्ट नाही, गाणं नाही, फोन नाही. फक्त तुम्ही, तुमचा श्वास आणि आजूबाजूची दुनिया. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा मेंदूमध्ये थिटा वेव्ह तयार होते आणि हीच ती अवस्था जिथे ती क्रिएटिव्हिटी जन्म घेते. स्टीव्ह जॉब्स चालता चालता मीटिंग घेत असत. चार्ल्स डार्विन रोज चालत असे. म्हणून तिसऱ्या दिवसाचं काम शांत, चलहट कमी असतं. चौथा दिवस वाचनाची जादू. प्रत्येक यशस्वी माणूस वाचतो. वॉरन बफेट दिवसातील 80% वेळ वाचनात घालवत. बिल गेट्स दरवर्षी 50 पुस्तक वाचतात. चौथ्या दिवशी एक चांगलं पुस्तक उचला, 20 ते 30 पानं वाचा आणि मग 5 मिनिटं शांत बसा आणि विचार करा, मी यातून काय शिकलो. कारण वाचन मेंदूसाठी जिम सारखं काम करतं. 5वा दिवस लिहिण्याची ताकद. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा मनातील धुकं साफ होऊ लागतं. 15 मिनिटं फ्री रायटिंग करा. तुमचे विचार, भीती, स्वप्न जे काही मनात आहे ते लिहा. मग दुसऱ्या बाजूला लिहा, मी कसा माणूस बनू इच्छितो. उदाहरणार्थ, मी फोकस व्यक्ती आहे, मी रोज काहीतरी नवीन शिकतो, मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने चाललो आहे. आणि 6वा दिवस तुमची आग शोधा, तुमचं इनिशिएटिव्ह शोधा. स्वतःला विचारा, मी बदलू का इच्छितो. 10 कारणं लिहा आणि त्यातलं सर्वात कारण शोधा. ते खरं असेल तीच तुमची आग आहे. रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञतेचा सराव करा. ज्या गोष्टी तुम्ही आभारी आहात त्यांचा विचार करा. कृतज्ञ मन भीतीने नाही, आशेनं चालतं. आणि 7वा दिवस जो असेल त्यात नवीन सुरुवात असेल. आता तुमची स्वतःची मॉर्निंग रुटीन तयार करा. 5 मिनिटं शांतता, 5 मिनिटं लक्ष लिहिणे, 20 मिनिटं चालणे, 15 मिनिटं वाचन आणि मग फोनला हात न लावता दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम सुरू करा. कारण सकाळचा पहिला तास तुमच्या पूर्ण दिवसाचा मूड ठरवतो. जर तुम्ही सकाळी फोन हरवलात तर दिवसही हरवेल, पण जर तुम्ही सकाळी स्वतःसाठी वापरलं तर संपूर्ण दिवस तुमचा होईल. ही 7 दिवसांची प्रक्रिया जादू नाही, पण ही तुमच्या आयुष्याचा मजबूत पाया आहे. ही तुमच्या मनातील गोंधळ साफ करेल आणि जेव्हा मन शांत होईल तेव्हा रस्ते दिसायला लागतात. एक शेवटची गोष्ट सांगतो, तुम्ही हा व्हिडिओ पाहून 2 गोष्टी करू शकतात. एक, छान होतात म्हणून पुढे जाऊ शकता. दुसरं, आजचा निर्णय घेऊ शकता की आजपासून मी सुरुवात करतो. कारण ज्ञान एकटं काही बदलत नाही, ज्ञान आधी कृती, बदललेलं आयुष्य. म्हणून कमेंटमध्ये लिहा, 7 दिवस माझी नवी सुरुवात. आणि उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम करा, फोन बाजूला ठेवा, शांत बसा आणि स्वतःच्या मनाला ऐका. तुमच्या आत तो माणूस आधीपासून आहे जो तुम्हाला बनायचा आहे. फक्त त्याला बाहेर येऊ द्या आणि तो बाहेर आला तर नक्कीच जगातला महान माणूस बनेल अशी अपेक्षा मला नक्कीच आहे आणि तुम्ही कराल. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी मोटिवेशनल गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.